आला श्रावण श्रावण, दारी हिरवाईचं तोरण. व्रतवैकल्याचा हा श्रावण गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीने आणखी मधुर करूया. कुरुंदवाडमधील पालिका मुख्याधिकारी आशिष चौहान आणि कार्यालयीन अधीक्षक पूजा पाटील यांच्यावर पोलिसात अजूनही गुन्हा दाखल न झाल्याने सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने येथील पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलकांना समजाविण्याचा प्रयत्न केला. मात्र आंदोलक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी मुख्याधिकारी चौहान यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र 2 दिवसात पुढील कारवाई न झाल्यास बेमुदत शहर बंद करण्याचा इशारा आंदोलकांनी दिलाय. याच्यामध्ये कोर्टाच्या परवानगीने त्याच्यावरती जर काय कारवाई नाही झाली आणि पोलीस स्टेशन या कामामध्ये हलगर्जीपणा करून पूर्वच्या जनतेला वेठीला धरायचं काम केलं, एका बाजूला कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार असताना या माणसानं पूर्ण शहरवासियांच्या बद्दल काय भावना व्यक्त केल्यात ह्याची ऑडिओ क्लिप सगळ्या या संपूर्ण शहर आणि परिसरामध्ये फिरलेली आहे. एवढा बेफिकीरपणा, अशा पद्धतीनं कामचुकारपणानं किंवा भ्रष्टाचार असणाऱ्या अधिकाऱ्याच्या पाठीमागं जर प्रशासन उभं राहत असेल तर निश्चितपणाने ही निंदनीय बाब आहे. आणि म्हणून या तालुक्यातला एक सजग नागरिक म्हणून अशा पद्धतीनं समाजामध्ये उद्ध्वंस होईल, उद्रेक होईल अशी कुठलीही प्रकारची भावना या ह्याच्यामध्ये असू नये म्हणून या ठिकाणी तात्पुरतं 2 दिवसाचं सवलतीनं चर्चेच्या दरम्यान अशा पद्धतीचा तोडगा आपण काढलाय. 2 दिवसानंतर जर ही कारवाई नाही झाली तर या ठिकाणी सर्वपक्षीय लोकांच्या माध्यमातून कुरुंदवाड शहराला व्यापाऱ्यांना आवाहन करून बंदचा आदेश देऊन याच ठिकाणी आम्ही ठिय्या मारणार. या आंदोलनात कृती समिती अध्यक्ष प्रफुल्ल पाटील, वैभव उगळे, राजू आवळे, बाबासो सावगावे, बबलू पोवार, सुनील कुरुंदवाडे, वैशाली जुगळे, धनश्री मालवेकर, दयानंद मालवेकर, आप्पासो भोसले आदी सहभागी झाले होते. लाईव्ह मराठीसाठी कुरुंदवाडहून कुलदीप कुंभार.